राज्यातील घाऊक मासळी व्यावसायिकांना अन्न व औषध प्रशासनाकडे नोंदणी करण्याची तसंच मासळीच्या वाहतुकीसाठी इन्सुलेटेड वाहन वापरण्यासंबंधीची सक्ती शनिवारपासून लागू करण्यात आली असून शुक्रवारी मध्यरात्रीपासून या आदेशाची कार्यवाही सुरू झाल्याची माहिती आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी दिली। या निर्णयामुळे राज्यात होणारी मासळीची आयात शनिवारपासून बंद पडली आहे। याशिवाय राज्यात मासळीची आयात करणाऱ्या वाहनांकडे माल वाहतुकीचा परवाना आहे की नाही या गोष्टीची खातरजमा राज्य पोलीस आणि वाहतूक खात्याच्या अधिकाऱ्यांना करण्यास सांगितलंय। मासळीच्या वाहतुकीसाठी इन्सुलेटेड वाहन आहे की नाही याचीही तपासणी करण्यास सांगितलंय। संबंधित वाहनातील मासळी निर्यातीसाठी की राज्यातील फिश मिल फॅक्टरीसाठी आहे याची कागदपत्रही तपासण्यात येणार आहे। या सर्व अटींचे तंतोतंत आणि तत्काळ पालन करावे असं या परिपत्रकात नमूद करण्यात आलंय। सदर परिपत्रकाची प्रत उत्तर आणि दक्षिण गोवा जिल्हाधिकारी, दोन्ही पोलीस अधीक्षक, मत्स्य उद्योग संचालक आणि वाहतूक संचालकांनाही पाठवण्यात आलंय। दरम्यान या निर्णयामुळे अनेक वाहनांनी या नियमांचं पालन न केल्यानं अनेक वाहनांना परतावं लागलं। आज प्रेस ब्रीफिंग आपल्याला इतल्याच खातीर की काल रातचे 12 आमी आमचे ते सर्क्युलर जो हा तो सर्क्युलर आमी इम्प्लिमेंट स्ट्रिक्टली केल्लो आसा आणि ह्या तरेचो स्ट्रिक्टली इम्प्लिमेंट केल्लो आसा दॅट वी हॅव टोल्ड द पुलीस that not only the 2 points of Polem and Patradevi but all entry points of Goa need to be monitored by the police. Further, my communication will be sent on Monday morning to the DIG through the Secretary Health saying that in view of the decision taken and the decision and circular being implemented which has come into force from the midnight of yesterday, midnight at 12 o'clock, we are not going to allow any truck transportation or traders of fish bringing fish inside the state of Goa without the compliances. आम्ही very clearly सांगले सर तुमकां बी आम्ही सर्क्युलर दिल्ले आसा। सर्क्युलर आम्ही स्ट्रिक्टली कित्याक हे केला म्हणून पयर बी सांगले की आम्ही तांकां टायम दिलो, दे आर नॉट कंप्लायंग, नाव देर इज नो लुकिंग बॅक, नाव इट इज ओनली मुवींग फॉरवर्ड। Yesterday night at 2:30 I received a call from the police saying that they don't have, they need more time, they are not aware. It doesn't matter now. The people who are getting these guys into the state of Goa are supposed to ensure that they have the requisite papers that are required for compliance as far as the FDA norms are concerned. The people in those states have to get their transportation license from their respective FDA. And आमच्या गोंयान जे trader ha, जे 12 लाख वयर turnover ha, they have to get the registration from the FDA in the state of Goa. आज सकाळी 30 ते 40 ट्रक ऑलरेडी काणकोणच्यान परत धाडले। 30 to 40 चे आसपास हा। हांव PI परत फोन करतलो एक्झॅक्ट फिगर घेवपाक। पत्रादेवींतल्यान बी एक 10 गाडयो परत गेल्या, म्हणजे एक 40 आता आमचे स्टॅटिस्टिक्स प्रमाणे 100 गाडयो येता गोंया राज्यान, तेंचे कडेन वेगळे प्रोसेस ते फॅक्टरी खातीर ते हे आसता न्ही, इनवॉयसिंग वेगळे आसता तेंचे, येता फॉर गोईंग फॉर फूड फॉर फिश प्रोसेसिंग डायरेक्टली फॉर एक्सपोर्ट. We are not concerned with those vehicles. We are concerned with the vehicles. There are 82 vehicles that come into the state of Goa to supply fish as far as the domestic consumption is concerned. Now, you आता बंद जाल्ले आसा आमी अज्यूम करता, तरी बी आमी फाल्यांच्यान आमचे टीम आसतली FDAची चेक करपाक होलसेल मार्केटान कितें चल्लां तें. जो पर्यंत this issue is not resolved, we will be taking a very strict stand as far as Goa is concerned. We are very serious about this issue.